श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 29. श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश. आम्ही कुरुगड्डीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्याजवळ बसलो. तेव्हा प्रभू म्हणाले, हे श्रोत्यानो, तुम्ही भाग्यवान असल्याने काल वासवी देवींचा जन्मोत्सव पाहू शकलात. हा देश काल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कोणत्याही ठिकाणी होत असलेल्या, भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. अवकाश आणि काळास मी चिरंतन प्रवासाप्रमाणे भासविण्याची रचना करू शकतो. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या पातळीच्या प्रमाणातच तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशाप्रमाणे कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन. केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो. त्यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्ध होईन. कलियुगातील माणूस हा हिरण्यकश्यप सारखाच असेल. त्यांच्या समस्या, भाव, आचार, विचार या सर्वच गोष्टी अत्यंत गुंतागुंतीच्या असतील. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनांमध्ये यश मिळून सृष्टीमातेकडून हिरण्यकश्यपूसारखे वरदानसुद्धा मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप, निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर, गाणगापूर नगरीत प्रसिद्ध होईल. कन्यका परमेश्वरीचा वृत्तांत. त्यानंतर श्रीपाद प्रभू वासवी मातेविषयी सांगू लागले. समाधी नावाचा जगन्मातेचा भक्त असलेला एक तपस्वी नंतरच्या जन्मात कुसुमश्रेष्ठी म्हणून जन्मला. आदिशक्ती वासवी त्याची कन्या म्हणून जन्माला आली. विष्णुवर्धन राजाने त्यांच्याकडे जी मागणी केली ती त्यांना कधीच स्वीकार्य नव्हती. आर्यवैश्यांनी निश्चय केला की त्याची म्हणजे विष्णुवर्धनाची इच्छा पूर्ण करण्यापेक्षा अग्निकुंडात आत्माहुती देऊन आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे हेच योग्य ठरेल. त्यावेळी श्री वासवीने आपले मातापिता व आपल्या गोत्रातील लोकांना आर्या महादेवीच्या रूपात दर्शन दिले. तिचे ते प्रचंड तेज सहन न होऊन काही लोक मूर्छित होऊन पडले. तत्काळ अंबिकेचे रूपांतर सामान्य वासवी रूपात झाले. तिने आपल्या गोत्रातील लोकांना उद्देशून म्हटले, आर्य, आपण जसजसे अग्निकुंडात आपली आहुती देऊ तसतसे तिकडे विमलादित्यांच्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील. वैश्य लोकांचे कुलदैवत असलेल्या श्री नगरेश्वर स्वामींचे आपण सतत स्मरण केले पाहिजे. माता विंध्यवासिनी पण मीच आहे. आपण सर्वांनी गो ब्राह्मण सेवा, आपले कुलदैवत, कुलाचार इत्यादींचे नियमितपणे व श्रद्धायुक्त अंतःकरणाने पालन केले तर माझ्या पैंजणांचा मधुर ध्वनी तुम्हाला तुमच्या घरात आणि हृदयात सुद्धा ऐकू येईल. तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील. तुम्ही अजेय बनून ह्या लोकातील सर्व सुखे तुम्हाला मिळतील. अंती कैलास प्राप्ती होऊन तिथेही तुम्ही अनेक प्रकारच्या सुखांचा आस्वाद घ्याल. मी प्रभूंना आपली शंका विचारली. हे महाप्रभू, अग्निकुंडात कोणी कोणी आपली आहुती दिली? त्यांची गोत्रे कोणती आहेत? श्रीपाद प्रभू प्रसन्न होऊन सांगू लागले, 102 गोत्रांना आर्य वैश्य म्हणतात. ज्या जोडप्यांनी आर्या महादेवी वासवी कन्यकेबरोबर अग्निकुंड प्रवेश केला त्यांच्या केवळ स्मरणानेच पापे नाहीशी होतात. गोत्रांचे विवरण. सर्वप्रथम आपण लाभाद महर्षींच्या गोत्रांचे धनद व धनलक्ष्मी या दंपतीचे स्मरण केले पाहिजे. आर्य वैश्य गोत्रांची माहिती आपण श्रद्धाभावाने ऐकूया. प्रभात ऋषींशी संबंधित प्रभातस. दुसरा, मांडव्य ऋषींशी संबंधित मानवस. 3, अंगिरस ऋषींशी संबंधित गार्ग्यस. 4, गोपक ऋषींशी संबंधित गोपकस. 5, पुतिमास ऋषींशी संबंधित पुतिमातस. 6, श्रीवत्स मुनींशी संबंधित श्रीवत्सस. 7, कण्व ऋषींशी संबंधित कण्वस. 8, कंदर्प ऋषींशी संबंधित कंदर्पस. 9, गालुभ्य ऋषींशी संबंधित गालुभ्यस. 10, देववलयू ऋषींशी संबंधित देववल्क्यस. 11, मैत्रेय ऋषींशी संबंधित मैत्रेयस. 12, सनक ऋषींशी संबंधित सनकस. 13, अंगिरस ऋषींशी संबंधित उत्तमोजस. या गोत्रांचे एक वैशिष्ट्य आहे. अग्निपूजा करणाऱ्या अंगिरसाला लोक नंतर नारद म्हणू लागले. 14, वामदेव ऋषींशी संबंधित वामदेवस. 15, कश्यप ऋषींशी संबंधित काश्यपस. 16, जरत्कार ऋषींशी संबंधित जरत्कारस. 17, सुतीक्ष्ण ऋषींशी संबंधित दुर्वासस. 18, मौद्गलयम ऋषींशी संबंधित मौद्गल्यस. 19, आत्रेय ऋषींशी संबंधित आत्रेयस. 20, जातुकर्ण ऋषींशी संबंधित जातुकर्णस. 21, पौंड्रिक ऋषींशी संबंधित पौंड्रिकस.
22 धौम्य ऋषींशी संबंधित सुब्रह्मण्यस, 23 वायव्य ऋषींशी संबंधित वायव्यस, 24 पराशर ऋषींशी संबंधित पराशर्य, 25 पौलस्त्य ऋषींशी संबंधित पौलस्त्यस, 26 अगस्त्य ऋषींशी संबंधित अगस्त्यस, 27 गौतम ऋषींशी संबंधित गौतमस, 28 भार्गव ऋषींशी संबंधित बोधायनस, 29 जैमुनी ऋषींशी संबंधित मास्कस, 30 मतंग ऋषींशी संबंधित हरिवल्कस, 31 संवर्त ऋषींशी संबंधित व्यापस, 32 विश्वक्सेन ऋषींशी संबंधित विश्वक्सेनस, 33 तुम्बुरु ऋषींशी संबंधित शांडिल्यस, 34 पेशल ऋषींशी संबंधित विष्णुवृद्धस, 35 वरुण ऋषींशी संबंधित वैरोहित्यस, 36 सुकांचन ऋषींशी संबंधित सुकांचनस, 37 परतंतु ऋषींशी संबंधित परतंतुस, 38 देवल ऋषींशी संबंधित पवित्र पाणीस, 39 पिंगल ऋषींशी संबंधित पिंगलस, 40 कपिल ऋषींशी संबंधित कपिलस, 41 भरद्वाज ऋषींशी संबंधित भारद्वाजस, 42 मुनिराजा ऋषींशी संबंधित मुनिराजस, 43 ऋष्यशृंग ऋषींशी संबंधित ऋष्यशृंगस, 44 मंदपाल ऋषींशी संबंधित मंदपालस, 45 उग्रसेन ऋषींशी संबंधित उग्रसेनस, 46 मार्कंडेय ऋषींशी संबंधित मार्कंडेयस, 47 मंजद्रतु ऋषींशी संबंधित मौजायस, 48 याज्ञवल्क्य ऋषींशी संबंधित याज्ञवल्क्यस, 49 बाभी ऋषींशी संबंधित बाभेयस, 50 प्राचीन ऋषींशी संबंधित प्राचीनस, 51 श्रीधर ऋषींशी संबंधित श्रीधरस, 52 जडभरत ऋषींशी संबंधित जडभरतस, 53 गार्ग्य ऋषींशी संबंधित तित्तीरस, 54 कौंडिण्य ऋषींशी संबंधित कौंडिन्यस, 55 वेदनिधी ऋषींशी संबंधित कपीतरस, 56 भृगु ऋषींशी संबंधित भार्गवस, 57 संवर्त ऋषींशी संबंधित संवर्तस, 58 हयग्रीव ऋषींशी संबंधित त्रिजटस, 59 वाल्मिकी ऋषींशी संबंधित वाल्मिकस, 60 पवित्र पाणी ऋषींशी संबंधित तैत्रेयस, 61 मरीच ऋषींशी संबंधित मरीचस, 62 बोधायन ऋषींशी संबंधित सौवर्णस, 63 शरभ ऋषींशी संबंधित औचित्सस, 64 काम्यक ऋषींशी संबंधित कांतेयस, 65 सत्यव्रत ऋषींशी संबंधित सात्यस, 66 महासेन ऋषींशी संबंधित सनतकुमारस, 67 कौत्स ऋषींशी संबंधित कौत्सस, 68 स्थूलशिरस ऋषींशी संबंधित बटुकस, 69 कृष्णद्वैपायन ऋषींशी संबंधित शौचेयस, 70 माधव ऋषींशी संबंधित जंबसूदनस, 71 देवरात ऋषींशी संबंधित देवरातस, 72 शरभंग ऋषींशी संबंधित शरभंगस, 73 नेत्रपाद ऋषींशी संबंधित नेत्रपादस. या गोत्राचे नेत्रपाद वंशाचे धौम्य हे नेत्रपाद धौम्य या नावाने ओळखले जातात. 74 विष्णुवृद्ध ऋषींशी संबंधित गृत्स्नमदस, 75 चक्रपाणी ऋषींशी संबंधित चक्रपाणीस, 76 बृहस्पती ऋषींशी संबंधित जीवंतीस, 77 वसिष्ठ ऋषींशी संबंधित वशिष्ठस, 78 तुर्यव्रत ऋषींशी संबंधित शौनकस, 79 मौसल ऋषींशी संबंधित सुवर्णस, 80 अंगिरस ऋषींशी संबंधित सौवर्णस, 81 सनंद ऋषींशी संबंधित सनंदस, 82 पुंडरीक ऋषींशी संबंधित उत्कृष्टस, 83 पुंडरीक ऋषींशी संबंधित पुंडरिकस, 84 अंगिरस ऋषींशी संबंधित शुक्लस, 85 कृष्ण ऋषींशी संबंधित कृष्णस, 86 त्रिजट ऋषींशी संबंधित तरणीस, 87 पल्लव ऋषींशी संबंधित पल्लवस, 88 चतुष्कर्ण ऋषींशी संबंधित मौसलस, 89 अश्वलायन ऋषींशी संबंधित अच्छायनस, 90 सौंदर्य ऋषींशी संबंधित सुंदरस, 91 वरुण ऋषींशी संबंधित वरुणस, 92 जाबाली ऋषींशी संबंधित वासुदेवस, 93 शारंगरव ऋषींशी संबंधित शारंगरवस, 94 सुतीक्ष्ण ऋषींशी संबंधित सुतीक्ष्णस, 95 सौम्य ऋषींशी संबंधित सौम्यस, 96 पौलस्य ऋषींशी संबंधित परस्परायणस, 97 कौशिक ऋषींशी संबंधित कौशिकस, 98 प्रेतमनस्क ऋषींशी संबंधित चामरणस, 99 सनतकुमार ऋषींशी संबंधित जाबालस, 100 पावन ऋषींशी संबंधित नारदस, 101 बृहदीश ऋषींशी संबंधित बृहवत्सस आणि 102 विश्वामित्र ऋषींशी संबंधित विश्वामित्रस. वत्सा ही ती 102 गोत्रे आहेत. अत्यंत भावविवश होऊन धर्मगुप्ताने स्वामींचा जय जयकार केला. महागुरूंचा विजय असो.
आपण जी 102 गोत्रांची नावे घेतली त्यात लाभादी गोत्राचा उल्लेख नाही. ते गोत्र जोडल्यास 103 गोत्रे होतील ना? कृपया माझ्या शंकेचे निरसन करा. श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या मनातील विकल्प दूर करीत सांगितले, लाभाद महर्षी गोत्राला धनद कुळ गोत्र म्हणतात, गोत्रपण म्हणतात. लाभाद महर्षींशी संबंध असलेले काश्यपस गोत्रपण आहे. प्रभातस गोत्र असलेल्या ज्या जोडप्यांनी अग्निप्रवेश केला होता त्यात अभिरामांबा, रामचंद्र आर्यान शिवाय कुसुम श्रेष्ठी आणि कुसुमांबा देखील होते. लाभाद महर्षींचे धनद कुळ गोत्र आहे, परंतु काश्यपस गोत्र हे निर्वंश झाले, तेव्हा काश्यपस गोत्र वगळून त्याऐवजी धनद कुळ गोत्र ठेवले तर एकूण 102 गोत्रच होतात. कलियुगाची वासवीचा श्री नगरेश्वराशी विवाह संपन्न करताना वासवीचे गोत्र प्रभातस आणि श्री नगरेश्वरांचे गोत्र काश्यपस असे विचारात घ्यावे. हाच या विषयाचा सूक्ष्म धर्म आहे. जोपर्यंत वासवी कन्या मानली जाते तोपर्यंत धनद कुळ 102 गोत्रांपैकी एक मानले जाईल. कलियुगात लाभाद ऋषींचे गोत्र काश्यपस गणले जाईल. कलियुगात धनद कुळ निर्वंश होईल. अग्निप्रवेश केलेल्या दाम्पत्यांची नावे. श्रीपाद प्रभूंनी अग्निप्रवेश केलेल्या दाम्पत्यांची नावे अशी सांगितली. 1. अभिरामांबा रामचंद्रुडू. 2. भ्रमरांबा बालार्क श्रेष्ठी. 3. राजमुखी राजेंद्र गुप्त. 4. राज्यलक्ष्मी द्रविणराज श्रेष्ठी. 5. समदर्शिनी सोमदुडू. 6. कीर्तिकांता उत्पालाक्षुडू. 7. भीमांबा पृथ्वीशगुप्त. 8. पुष्पांबा भुवनाथप श्रेष्ठी. 9. चित्रभाषिणी चित्रशुभगार्युलू. 10. बालामणी बलदेव श्रेष्ठी. 11. रागमंजम रागाख्य श्रेष्ठी. 12. पल्लवांबा पालाह्य श्रेष्ठी. 13. नारीमणी नागाख्य श्रेष्ठी. 14. धनलक्ष्मी धनदगुप्त. 15. रुक्मवती पावन श्रेष्ठी. 16. चंद्रमुखी पुतात्माचार्युलू. 17. धर्मांबा उत्तमाह्य श्रेष्ठी. 18. अमृतभाषिणी गौतम श्रेष्ठी. 19. पल्लवांबा मल्लाख्य श्रेष्ठी. 20. विचक्षणांगी रक्षणाह्य श्रेष्ठी. 21. चंद्ररेखा शृंगधाम श्रेष्ठी. 22. जान्हवी जमदग्निगुप्त. 23. कलावती चंद्राख्य श्रेष्ठी. 24. नीलांबा नंदाख्य श्रेष्ठी. 25. पल्लवाणी वल्लभ श्रेष्ठी. 26. अनुमित अनंत श्रेष्ठी. 27. पोतमांबा भोगाख्य श्रेष्ठी. 28. विमल कपिलाचार्युलू. 29. अभिनवांबा अमल श्रेष्ठी. 30. तारकावली वामनाचार्युलू. 31. कनकांगी कुमुदाख्य श्रेष्ठी. 32. इंदुमुखी विदाख्य श्रेष्ठी. 33. कमलावती गजसत्व श्रेष्ठी. 34. चंचलाक्षी पावनाख्य श्रेष्ठी. 35. भ्रमरामणी दंतुनामार्युडू. 36. मंजुवाणी सुंदराख्य श्रेष्ठी. 37. आर्यमांबा मल्लाख्य श्रेष्ठी. 38. कुंदरदन गोविंदगुप्त. 39. अब्जमुखी जमदग्नी श्रेष्ठी. 40. कमलाक्षी समदाख्य श्रेष्ठी. 41. धरणीदेवी कुमार श्रेष्ठी. 42. हल्लकांबा पार्थिवाचार्युलू. 43. धनलक्ष्मी धनदगुप्त. 44. लोलांबा लोकाहवै श्रेष्ठी. 45. कमलावती गौराख्य श्रेष्ठी. 46. सौदामिनी बंभरार्युलू. 47. चंद्रकला चंद्रमौली श्रेष्ठी. 48. तनुमध्ये धृतसत्य श्रेष्ठी. 49. सुदर्शिनी सौदाख्य श्रेष्ठी. 50. सुबोधिनी सिंहसेनार्युलू. 51. मोहिनी पवित्रपाणी श्रेष्ठी. 52. कुसुमांबा कुसुम श्रेष्ठी. 53. बालामणी जनार्दन श्रेष्ठी. 54. दंतवती अमृताख्य श्रेष्ठी. 55. सुमशील सकलाख्य श्रेष्ठी. 56. चित्ररेखा कुशलाह्य श्रेष्ठी. 57. भामामणी भास्कराचार्युलू. 58. मणिमंजरी आदित्यगुप्त. 59. धनवती धर्माख्य श्रेष्ठी. 60. श्यामलांबा कृष्ण श्रेष्ठी. 61. सरस्वती परशिव श्रेष्ठी. 62. कालीवसंता बालक श्रेष्ठी. 63. हेमरेखा स्वर्णरथ श्रेष्ठी. 64. मणिशलाक कंदर्प श्रेष्ठी. 65. मेधांबा मार्कंडेय श्रेष्ठी. 66. पृथ्वीदेवी पृथुनाम श्रेष्ठी. 67. धनदांबा मूलार्युलू. 68. प्रोल्लासिनी पुण्यराशी गुप्त. 69. बिंबाधरी पीन पक्षार्युलू. 70. पल्लवांबा भोगाख्य श्रेष्ठी. 71. हेमांगी मृत्स्य ध्वजार्युलू. 72. देवांबा भोगाख्य श्रेष्ठी. 73. इभयान नागाह्य श्रेष्ठी. 74. भूमांबा ब्रह्मार्युलू. 75. विदुरांबा माधवाचार्युलू. 76. सोमप्रभा सिंहध्वज श्रेष्ठी. 77. कंबुकंठी कपिलार्युलू. 78. वासंतिका अर्धनारीस श्रेष्ठी. 79. पिपुलांबा नागध्वज श्रेष्ठी. 80. मंजूवाणी गुणपुंजगुप्त. 81. नीलवेणी भानुगुप्त. 82. कृष्णांबा नागाह्य श्रेष्ठी. 83. पुष्पधाम विदाख्य गुप्त. 84. प्रभावती पद्मनाभ श्रेष्ठी. 85. नवनीतांगी विन्नाख्य श्रेष्ठी.
86 विन्नमांबा विश्वनाथ श्रेष्ठी, 87 मेधांबा वीरभद्रार्युलू, 88 गंगा भवानी विद्याधर श्रेष्ठी, 89 चित्रांगी विन्नवरेण्य गुप्त, 90 सुंदरी जीमूत श्रेष्ठी, 91 राजामुखी राजेश्वर श्रेष्ठी, 92 उत्रुलाक्षी पंडितार्युलू, 93 पद्मगंधी बालभानु श्रेष्ठी, 94 सत्यवती सत्यसंध श्रेष्ठी, 95 चंद्रांबा जलदाख्य श्रेष्ठी, 96 पावनी देवी चंद्रबाण श्रेष्ठी, 97 पद्माक्षी मेघसेन गुप्त, 98 चपलाक्षी सिंहमुख श्रेष्ठी, 99 मणिमाला धनमुखारिलू, 100 दावनी निर्जल सेनगुप्त, 101 लीलावती जनार्दन गुप्त, 102 कुमुदवल्ली सुदर्शन श्रेष्ठी. यानंतर प्रभूंनी आम्हाला ध्यान करण्यास सांगितले आणि ते स्वतः पण ध्यानस्थ झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 29 समाप्त.